नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर बघा, 2 वर्षापूर्वी भाजपच्या प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती झालेल्या मुंबईतील विधितज्ञ आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याच्या निर्णयावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने जोरदार टीका केली. न्यायपालिकेत भाजपचा थेट प्रवेश झाल्याने न्यायपालिकेचा निष्पक्षपणा धोक्यात आल्याची भीती विरोधी पक्षाने व्यक्त केली. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभापैकी न्यायपालिका हा एक अत्यंत महत्त्वाचा स्तंभ आहे. सर्वसामान्य जनतेचा आजही न्यायपालिकेवर विश्वास आहे, परंतु मागील काही वर्षातील घटना पाहता न्यायपालिकेवरचा जो काही विश्वास डळमळत होत चाललेला आहे. आता तर थेट न्यायाधीश पदावरही सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होत असेल तर ते निष्पक्षपातीने ते न्याय कसं देतील याबाबत शंका नक्कीच येऊ शकते. हा प्रकार लोकशाहीला अत्यंत घातक आहे, असं परखड मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या ॲडव्होकेट आरती अरुण साठे यांनी भाजपाच्या प्रवक्त्या म्हणून काम केले आहे. 2 फेब्रुवारी 2023 रोजी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश प्रवक्त्याची यादी जाहीर केली. त्यात साठे यांचेही नाव आहे. जी व्यक्ती एका पक्षाची सक्रिय पदाधिकारी आहे त्यांची जर न्यायाधीशपदी नियुक्ती होत असेल तर त्या जो काही निकाल देतील तो निष्पक्ष असेल असे कसे म्हणता येईल, असा सवाल सपकाळ यांनी केला आहे. त्यावरती बीजेपी सुद्धा गप बसलेली नाही. त्यांनी खासदार ते न्यायाधीश बहरुल इस्लाम प्रकरण बाहेर उकरून काढलेलं आहे. आणि नेमकं बहरुल इस्लाम प्रकरण काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. तर बघा, जे काही लोकशाहीची कळचिपी काँग्रेसच केली असा आरोप बीजेपीने सुद्धा केलेला आहे. एक माणूस जो आधी खासदार झाला, मग न्यायाधीश आणि पुन्हा खासदार, बहरुल इस्लाम नावाच्या व्यक्तीचा हा प्रवास आहे, जो आज ही लोकशाही आणि न्यायव्यवस्थेतील एक काळा टिपका म्हणून पाहिला जातो. बहरुल इस्लाम हे नाव जास्त लोकांना सध्या माहीत नाही, परंतु भारताच्या राजकीय आणि न्यायव्यवस्थेतील ते एक जिवंत वादग्रस्त उदाहरण आहे. मूळचे आसाम राज्यातील कायद्यातून शिक्षण, राजकारणात प्रवेश, काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर 1972 मध्ये बहरुल इस्लाम यांची राज्यसभेत खासदार म्हणून निवड झाली होती. पण त्याच वर्षी त्यांनी खासदार पदाचा राजीनामा दिला आणि न्याय क्षेत्रात प्रवेश केला. काँग्रेस सरकारने त्यांना गुवाहाटी, जे काही आसाममध्ये आहे, उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमलं. तिथून पुढे 1980 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून त्यांची नेमणूक झाली. इथवर सगळं ठीक वाटतं, पण आता बघा नेमकं काय होतं. 1983 मध्ये त्यांनी अचानकपणे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदाचा राजीनामा दिला आणि काही आठवड्यातच ते पुन्हा राज्यसभेत काँग्रेसचे खासदार झाले. अशा प्रकारे न्यायाधीश पदाचा वापर राजकीय हेतूसाठी झाला. त्यावेळेस सुद्धा टीका झाली विरोधी पक्षाकडून. यावर अनेकांनी बोट सुद्धा दाखवलं आणि कोर्टात काम करताना त्यांनी सरकारला फायदेशीर निकाल दिला का आणि त्यांचे बक्षीस म्हणून त्यांना पुन्हा खासदार केलं का, अशा चर्चा त्यावेळेस होऊ लागल्या. तत्कालीन विरोधक असू द्या किंवा कायदेतज्ञ आणि पत्रकारांनी सुद्धा काँग्रेसची लोकशाहीची गळचेपी केली अशी टीका त्यावेळेस सुद्धा केली होती. भारतात संविधान नेमकं काय म्हणतं बघा. न्यायालय हे स्वतंत्र असावं, न्यायाधीश कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडलेले नसावेत, पण तुम्ही केलं म्हणून आम्ही करू हे साफ चुकीचं आहे. सध्या बहरुल इस्लाम हे एक नाव नाही, ते एक धोक्याची घंटा होती. मग आपण त्या धोक्याची घंटेची पुनरावृत्ती करत आहोत का, हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. राजकारण आणि न्यायव्यवस्था याची सीमारेषा दुसर झाली तर लोकशाही धोक्यात येऊ शकते. आज ही न्यायमूर्ती नेमणूक, पदत्याग आणि राजकीय वापरांच्या मुद्द्यावर पारदर्शकतेची नितांत गरज आहे. आणि तुम्हाला सुद्धा ह्या जे काही त्यांची नेमणूक झालेली आहे साठे मॅडम यांची, तर तुम्हाला सुद्धा या व्हिडिओबद्दल काय वाटतं, हे योग्य आहे का, याची सुद्धा
तुम्ही सुद्धा ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुमच्या महत्त्वाच्या प्रतिक्रिया कळवू शकता, जेणेकरून जो काही एकंदरीत हे प्रकरण आहे या प्रकरणावरती तुमच्या सुद्धा प्रतिक्रिया येणं तितकंच